स्वामी भक्त हो. काय होतं, एखादा भक्त जेव्हा आनंदाने नाचू लागतो, त्याच्या हृदयामध्ये भक्ती उदय पावली आहे, त्या जीवात्म्याची परमात्म्याची गाठ पडली आहे. आणि जेव्हा तो आनंदाने नाचू लागतो तेव्हा या विश्वामध्ये अविद्येने ग्रासित असलेले जे जीव आहेत त्यांच्या मनामध्ये असूया निर्माण होते. होय, हे घडतं बाबा. आणि ते म्हणाले, हाच काय फक्त स्वामी भक्त आहे का? आम्ही काही स्वामी भक्त नाही का? आम्हाला काय स्वामी भक्ती येत नाही का? आम्ही कधी स्वामींचं नाम घेतलं नाही का? हाच काय एकटा नाचणार काय स्वामी नाम घेऊन? त्यावेळेला आपण अशा प्रकारे विचार करणाऱ्या जीवाविषयी मनामध्ये कोणताच वाईट भाव येऊ द्यायचा नाही. कारण आपल्याला सांगतो, स्वामीदेव अक्कलकोटमध्ये मानवी देह धारण करून लीला करत असताना स्वामीदेवांचा निवास, स्वामीदेवांचं वास्तव्य, स्वामीदेवांचे परमभक्त चोळाप्पा महाराज यांच्या घरी होता. स्वामी चोळाप्पा महाराजांच्या घरी बसून निरंतरपणे लीला करत होते, भक्तांवर कृपा करत होते. जो जो येईल त्याच्यावर कृपा करणं, कारण तो त्यांचा स्थायी भावच होता. जो जो भेटेल त्याच्यावर कृपा करायची, मग तो भक्त असू द्या अथवा अभक्त. स्वामीने कधीच काय पाहिलं नाही, अरे काय रे, काय हवंय तुला, का आलास? स्वामी असंच आहे, हो जा. त्याचं संचितही पाहिलं नाही, त्याचं प्रारब्धही पाहिलं नाही. जो जो समोर आला त्या प्रत्येकावर स्वामीने कृपा केली. आणि चोळाप्पा महाराज स्वामी सेवेमध्ये आकंठ बुडालेले. स्वामी 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 चालू आहे त्यांचं, स्वामींची सेवा, हेच सगळं काही माझं. माझ्या जीवनाचा उद्देश म्हणजे स्वामी सेवा. आणि जिथे स्वामी जातील तिथून त्यांच्या मागून चोळाप्पा महाराज जात आहेत. आणि हे पाहिल्यानंतर त्या अक्कलकोट नगरीमधील काही जीवांच्या अविद्येने ग्रासित असलेल्या आणि अहंकाराने युक्त झालेल्या काही जीवांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला, अरे हा चोळप्पाच काय एकटा स्वामी भक्त? हाच काय भक्त? याच्याच घरी स्वामी राहतात, याच्या घरी राहिले म्हणून काय झालं? आम्ही भक्त नाही का? असा विचार काही जीवांच्या अंतरंगामध्ये आला. त्यांनी काही बोलून दाखवलं नाही. स्वामी चोळाप्पा महाराजांच्या घरी बसलेले आहेत, इतर भक्तगण बसलेले आहेत. आणि अचानक स्वामी उठले आणि चालायला लागले. स्वामी चालायला लागले, मागून चोळाप्पा महाराज चालतायत आणि त्याच्या मागून इतर मंडळी, भक्त अभक्त जे जे होते ते चालतायत. अरे बाबा, पण स्वामींच्या सोबत चालणं म्हणजे खायची गोष्ट नाही, कारण स्वामींच्या मागून चालता येतच नाही. स्वामींच्या मागून धावावं लागतं तरच त्यांच्यासोबत राहता येतं. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. स्वामींच्या मागून धावावंच लागतं, अन्यथा त्यांच्या संगतीत राहता येत नाही. म्हणजे काय तर निरंतरपणे स्वामी चरणी आसक्त होऊन, निरंतरपणे स्वामी चरणी आसक्त होऊन तीव्रतेने जर स्वामी नाम आपण घेतलं तरच स्वामींची संगत भेटते, अन्यथा स्वामींची संगत भेटत नाही. फावल्या वेळात नाम घेतलं चांगली गोष्ट आहे, पण फावल्या वेळात नाम घेऊन स्वामींची संगत भेटत नाही. तात्पुरती कृपा मिळेल म्हणून स्वामींच्या मागून धावावं, तत्परतेनं आणि तीव्र भावनेनं स्वामी नाम घेत राहायचं. नाम घेताना कर्म टाकण्याची आवश्यकता नाही, कर्म करत राहावं, नाम घेत राहावं तीव्रतेने. तसंच स्वामींच्या मागून चालणं शक्य नव्हतं, धावावं लागत होतं. चोळाप्पा महाराज स्वामींच्या मागून धावतायत, मागे भक्त अभक्त सगळेच धावतायत. ज्यांच्या मनामध्ये तो विचार आला होता ते सुद्धा धावतायत. आणि स्वामी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
लोकांना धाप लागली आहे. अभक्त तर खाली बसले, भक्त तेवढे धावतायत, मात्र त्यांना सुद्धा धाप लागली आहे. आणि असं करता करता स्वामी एका निवडुंगाच्या जंगलाच्या समोर येऊन थांबले. निवडुंग आहेत, निवडुंग म्हणजे काटे आहेत. तिथे काट्यांचा खच पडलेला आहे आणि तिथे येऊन स्वामी थांबले. आणि मागून सगळे भक्त अभक्त येईपर्यंत उभे राहिले. जसे ते सगळे आले, स्वामी काय म्हणतात, अरे चला पुढे चला, पुढे चला, अरे चला पुढे चला, पुढे चला. सगळ्यांनी पाहिलं, अरे इथे तर निवडुंगाच्या काट्यांचा खच पडलेला आहे. आपण तर अनवाणी आहोत, पाया चप्पलही नाही. आपण जर या निवडुंगाच्या काट्यातून चाललो तर आपल्या पायाची पूर्ण वाट लागेल. ते काटे आपल्या पायामध्ये बोचतील, टोचतील आणि आपल्याला चालणं कठीण होईल. स्वामी भक्त हो, संशयाचं भूत मनामध्ये शिरलं, संशयाचं भूत मनामध्ये शिरलं की जीवनाचं क्रमण कठीण होतं. म्हणून निसंशय असावं. जो निसंशय आहे तो निर्भय आहे, आणि जो निर्भय आहे त्याच्याकडून भक्ती निसंकोच घडते. होय, निश्चितपणे घडते. म्हणून निसंशय व्हावं म्हणजे निर्भय होता येतं, अन्यथा काट्यांची भीती वाटते. जर स्वामींविषयी माझ्या ठाई शंका नसेल, संशय नसेल, तर मी कोणत्याही परिस्थितीला सामोरा जातो आणि त्या परिस्थितीवर मी मात करतो, कारण माझ्या ठाई तो दृढ भाव असतो की स्वामी माझं कोणत्याही परिस्थितीमध्ये रक्षण करणार. कारण त्याने मला अभिवचन दिलं आहे, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामींच्या अभिवचनावर कधीच अविश्वास व्यक्त करायचा नाही. ते सगळे भक्त अभक्त तिथेच थांबलेत. काट्यातून जायला कोणीच तयार होत नाही. कसं जायचं? स्वामींनी चोळाप्पाकडे पाहिलं. काय रे चोळ्या, तू पुढे होतोस की मी हूं? काय म्हणाले स्वामी? काय रे चोळ्या, तू पुढे होतोस का मी हो? तर चोळाप्पा महाराज स्वामींकडे पाहतायत आणि काय म्हणाले, महाराज आपण म्हणाल तसं. काय म्हणाले चोळाप्पा महाराज? महाराज आपण म्हणाल तसं. आपण म्हणालात तर या काट्यावरून चालायला मी तयार आहे, कारण माझ्या ठाई दृढ विश्वास आहे की आपण जर मला काट्यावरून चालायला सांगितलं तर या काट्यांमध्ये एवढं सामर्थ्य नाही की ते माझ्या पायाला स्पर्श देखील करू शकतील. हा दृढ विश्वास. आणि तसा जर विश्वास असेल स्वामी चरणावर, स्वामी नामावर आणि स्वामी वचनावर, तर आपल्याला सांगतो त्यांच्या साक्षीनं जीवनामध्ये किती काटे कुठे आले, निवडुंगाचं जंगल आलं, तरी सुद्धा ते आपल्या पायाला स्पर्श करू शकणार नाही, कारण आपलं रक्षण स्वामी करतायत. आणि हा दृढ विश्वास आपल्या ठाई असायला हवा. चोळाप्पा महाराजांनी म्हटल्यानंतर स्वामींनी काय केलं? स्वामी स्वतःच त्या निवडुंगाच्या काट्याकुट्यातून चालायला सुरुवात केली स्वामींनी. आणि जसे स्वामी चालू लागले, मागून चोळाप्पा महाराजही चालतायत, पुढे स्वामी चालतायत, मागून चोळाप्पा महाराज चालतायत. बाकी सगळे पाहत राहिले. अरे आता यांच्या पायाचं काय होणार? अरे आता यांचे पाय रक्तबंबाळ होणार, आता यांच्या पायातून रक्त निघेल, यांना वेदना होणार, यातना होणार. अरे ते परब्रह्म आहे रे बाळा, ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्माला यत्किंचित ही इजा करण्याचं सामर्थ्य या प्रकृतीमध्ये नाही. माया त्यांच्या समोर हात जोडून उभी राहते आणि त्यांच्या चरणी ती दासी म्हणून बसलेली असते. हे लक्षात ठेवा. स्वामीदेव त्या निवडुंगाच्या काट्यावरून चालत पहिलं तरी गेले, चोळाप्पा महाराजही निघून गेले
आणि बाकीचे ते सगळं पाहतच राहिले. तिथून स्वामींनी परत चोळाप्पा महाराजांचं घर गाठलं आणि मागून हे सगळे चेहरे पाडून माना खाली घालून चोळाप्पा महाराजांच्या घरी आलेत. स्वामी सगळ्यांकडे पाहतायत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, स्वामी काहीच बोलले नाहीत, पण स्वामी सगळ्यांकडे पाहतायत. आणि ती स्वामींची रोखलेली नजर तिथे बसलेल्या त्या संशयी जीवांना सांगत होती, काय रे, कळलं का? काय रे, कळलं का? चोळाप्पाच्या घरी मी का निवास करून आहे? काय रे, तुला कळलं का? चोळाप्पा माझा प्रिय भक्त का आहे?